हॅलो गाईज, नमस्कार. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आपली एक राईड असतेच. तर आज ब्रेकफास्ट राईड असेल. चला आज काहीतरी नवीन भन्नाट तुम्हाला दाखवूया. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती द ट्रॅव्हलिंग राजा. आणि आज आम्ही मस्तपैकी पुण्याचं तुम्हाला काहीतरी असं वातावरण नवीन पावसाळ्याचं दाखवतोय. तर अवश्य बघा. आणि मला बायकोची तयारी चालू आहे. हे बघा निघतोय आता आम्ही. बायको कुठं जायचं आज? आज नाश्ता करायला बाहेर परत तुम्ही नेता मित्र. ओके, तर चला मग भेटूया आपण रस्त्यावर म्हणजेच रोडवरती. आपण व्लॉगिंग करतोय, ट्रॅव्हलिंग करतोय आणि काहीतरी तुम्हाला दाखवतोय आणि त्याचसोबत कॉमेडीही करतोय. तर हसा, खेळा, फिरा, ॲडव्हेंचर करा आणि फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हेही विसरू नका. तर आपण भेटूया आता मस्तपैकी बाईक राईडवरती. चलो. आम्ही आता इथं बघतोय कोणती मिसळ? प्रांजल मिसळ. तिथे आम्हाला मिसळ खायची. त्यांनी खाल्लेली आहे. टेस्ट भारी आहे जण. गर्दीच बघून कळायली ही आहे प्रांजल मिसळ. यहाँ हे बघा प्रांजल मिसळ. इथं आम्ही मिसळ खातोय. तर आम्ही आलोय प्रांजल मिसळला. मिसळ लोणावळ्याकडे जाताना गर्दी गर्दी किती गर्दी भरपूर आणि आम्ही लोणावळ्याकडे जाताना इथं थांबत असतो नाश्त्याला. इथली मिसळ लय आवडती मला, भारी देतात. हे बघा असं बाहेर मस्त साईडला बसलोत आम्ही. फुल कोणते काय की ह्या आता टेस्ट कशी काय माहिती तुमच्या भरोशावर थांब. सरप्राईज दिले ना. आणि नाश्त्यासाठी मला एवढ्या लांब घेऊन आले. मित्रांनो 5 मिनिट झालं ऑर्डर दिली आणि नुसती बघत कधी येते ऑर्डर. हे बघा मित्रांनो, प्रांजल मिसळवर आलो आणि तब्बल अर्ध्या तासानंतर मिसळ आली ऑर्डर दिल्याच्या नंतर. टेस्ट मी अगोदर आलेलो आहे, टेस्ट तर भारीच आहे, पण आज बघू आता एवढी गर्दी. आताच मिसळ खाऊन आम्ही निघालोय आता लोणावळ्याला. टेस्ट एकदम मस्त होती. म्हणजे मी आतापर्यंत मिसळ जेवढ्या वेळेस खाल्ली तेवढ्या ती मला सगळ्यात जास्त आवडलेली मिसळ होती. थोडासा टाइम लागला कारण गर्दी होती, पण एकदम भारी होती टेस्ट. नक्की तुम्ही जर इकडे लोणावळा रोडला आलात तर प्रांजल मिसळला एकदा मिसळ खा. आता आमचं तर पेट पूजा झाली. अरे जिओ पेट्रोल पंप बंद आहे हा ना. आता गाडीला काहीतरी खाऊ घालावं लागत, काहीतरी माझी पेट्रोल तिकडे मिसळ खाणार नाही. हा आहे एकविरा देवी आणि लोहगडचा चौक. आणि एवढी गर्दी आहे आणि गर्दीचं रिझन काहीच नाही, नुसतं आडव्या गाड्या घालतात. त्या चौकामुळे एक इकडून घालते एक इकडून घालते. हे बघा, एकही पोलीस उभा नाही इथं. काय केलं ट्रॅफिक काढायला. हे बघा गाड्या कशा लावतात. हे बघा आम्ही लोणावळ्याच्या गावातून चाललोय. लोणावळा गावातून ते बघ ना तिथे कसे गेलेले. लोणावळा लिहिलं होतं ना, इथं लिहिलं होतं काय? वाईट साईडला होतं ना. बरं. तरी गर्दी काय रे? कुठं? हा, हे काय सगळे मुसंडे लेफ्टीकडेच वळणार आहेत. लोणावळ्यामध्ये गर्दी खूप असते. पुण्यावरून जवळ पडतंय ना त्यामुळे. अरे रविवारी तर नाहीच असते, शनिवार रविवार जत्राच बाहेर. त्यामुळे अरे आज पुढे तर लय भारी भारी रोड आहेत. दोन्हीकडून पण मस्त झाड आहे आणि पण गार वाटत्या. लोणावळ्यातून रोडने जाताना आणि लोणावळ्याच्या मधात घुसल्यावर हे असे दृश्य दिसते. म्हणून तर लोक म्हणतात लोणावळा एवढा सुंदर आहे. हे बघा ही नदी किंवा तळ आहे. आणि हे जो मिसिंग रोड म्हणून झालेला जो आहे का तो ह्या नदीच्या खालून
त्याच्या खालून अंडरपास येतो सगळा बोगदा. म्हणजे बघा कसं भारी आहे. हा वर तळ आणि खालून रस्ता म्हणजे मोठा टनल झालेला. मस्त मस्त भिंत आहे ना ही त्या तळ्याची. हा आणि ही हिस्ट्रिकल भिंत आहे. हा का? जुनी. अजून नाही चालू झाली कारण पावसाच एवढा झाला नाही अजून. आणि हा बीज आहे ना सध्या थोडं थोडं ओलसर आहे. थोडं म्हणजे पाऊस पडून गेलाय ना तर असं म्हणजे पाऊस पडला की ते चालू होते. हा. पण मेन चांगला पाऊस पडलाय ते कंटिन्यू चालू असते. मस्त असे भुट्टे वगैरे खायला हो. मॅगी पहाडो में मॅगी आमलेट ऑमलेट पाव. आणि मग मच्छा येते इथं मग आता कणीस खायला. हे बघा लोणावळ्याचा भुशी डॅम फेमस आहे. इथं त्याला पार्किंग करावं लागते आणि इथूनच कुठून तरी रस्ता. पण सध्या पाणीच नाही. सध्या पाणीच नाही. पाऊस नाही. एक आणि 2 पावसात काय पाणी येणार आहे. हा ना. त्यामुळे जर तुमचा प्लॅन असेल भुशी डॅमला यायचा तर आज 28 जून आहे म्हणजे जून महिन्यामध्ये भुशी डॅम चालूच नाही. त्यामुळं चांगली माहिती घेऊन या, नाही तर तुमचा प्लॅन सगळा फसायचा. म्हणजे तुम्हाला जे व्ह्यू बघायचे ते व्ह्यूच बघायला भेटणार. हे बघा असं घाट सेक्शन आहे. घाट आणि ह्या घाटामध्ये खूप पाऊस पडतो. हा घाट आहे लोणावळा ते टायगर पॉइंट. तुम्ही जर कधी आंबेवली सिटी, टायगर पॉइंट, कोरीगड तिकडं जर गेलात तर हा घाट तुम्हाला लागल. असे दोन्हीकडून पण झाड आहेत आणि मधून रस्ता. कधी वाटतो आहे का ना. हे बघा लोणावळ्यावरून आंबेवली सिटीकडे जाताना हा असा एक सुंदर असा रोड दिसलाय आणि आम्ही इथं थांबलोय. बघा असा सुंदर असा नजारा आहे. हे सगळं एकदम मस्तपैकी झाडांनी व्यापलेला रोड आहे. हे बघा भारी सुंदर आहे ना इथं, आहे का नाही. हे बघ भारी वाटायला झालं. करायचं आणि फिरायला यायचं. तर मस्त इथं आपण फोटो काढूया थोडे. हे बघा हा आहे कोरीगड. छान वातावरण दिसायला. स्वच्छ आभाळ दिसायला आणि तर आपण आलोय लोणावळ्यावरून कोराईगडाकडे. हा बघा हा जो दिसतो हा कोराईगड आहे. पाठीमागे मस्त गड दिसतो छानपैकी. हा समोर आहे तो कोरीगड आहे. कोरीगडवर जायचा आज काय प्लॅन नाही. कोरीगडला आम्ही पाऊस पडल्यावर स्पेशल येणार आहोत. त्यामुळं आज फक्त लांबून रस्त्यावरून दाखवतो. आणि हे जे इकडे दिसतंय ना, हे बघा ही जी सिटी ही सगळी आंबेवली सिटी आहे. इकडे बॉलिवूड स्टार वगैरे यांचे भरपूर विल्ले आहेत आणि इकडं परत शूटिंगला पण भरपूर येतात लोक. हा बघा हा आहे कोरीगड. 20-30 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त वरती जायला. फक्त चालत जरा दुरून लांबून जावं लागतं त्यामुळं टाईम लागतो. आणि इकडून हा रोड येतो लोणावळ्यावरून. हे बघा गॉगल घालून थांबली स्माईल. आणि मस्तपैकी कोरीगड यासाठी म्हणतात कारण की वरी कोराई देवीचं मंदिर आहे त्यामुळं कोरीगड म्हणतात. कोराईगडच नाव आहे पण आता नाव पडलं कोरीगड. कोरीगड आहे का नाही. बघा कोरीगड वरती जायचं असेल तर इथं पार्किंग आहे. इथंच पार्किंगला गाड्या लावून चालत जावं लागतं. आणि जर तुम्ही बसनं आलात तर बस पण आहे लोणावळ्यावरून. बस पण आहे इकडे डायरेक्ट लोणावळ्यावरून. इथं सगळ्यांनी लावल्यात गाड्या. इथूनच चला जावं लागतं ना. हा ट्रेक आहे इथून. इथं येऊ आम्ही काही दिवसांनी.
आम्हाला चांगला पाऊस सुरू झाल्यावर यायचंय. पायऱ्यावरून पाणी पडतं. कारण की खरा कोराईगडचा सीन हा खऱ्या पावसातच आहे. ज्यावेळेस झिमझिम पाऊस सुरू असेल त्यावेळेसच कोराईगड बघण्यामध्ये मजा आहे. कारण की आसपास खूप हिरवळ आणि भरपूर डोंगर हे ते दिसतात. सध्या झिमझिमी झिमझिम येते. ते बघा, ते आहे आंबेवली सिटीचं एअरपोर्ट, स्पेशल हिरो हिरोईन साठी ना. स्पेशली इथल्या VIP लोकांना सर्व्हिस, म्हणजे जर तुम्ही विमानाने प्रायव्हेट जेटनं जर आलात हा. तर ते तुम्हाला इथं उतरण्यासाठी गेलेले मोठे हे. आपल्याला तो रोडवरून दिसतं तर दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. ही आहे आंबेवली सिटी. इथून एंट्री त्यांची. कसं दिसते पूर्ण एकदम भारी. हे बघा, आम्ही आंबेवली सिटीत तिथून रस्त्याने म्हणजे डायरेक्ट मुळशीकडे निघतो ना हा रोड. हा देवघर कडून. हा, त्या रोडने चाललोय आणि अशा आंबेवली सिटी मधले बंगले बघायला भेटायचे. कसला भारी आहे ना. काम चालू आहे कोणाचं काय ते. पूर्ण तिकीट आहे. एकदम भारी भारी 2-3 माझ्या मागं बघायला म्हणजे एकदम मस्त बंगले, एकदम ते लोकांचे लाईफ आहे बाबा. आणि इथं आम्हाला मस्त ऑफ रोडिंग करायला भेटायची आमच्या गाडीला. थोडा रस्ता खराब आहे. हे बघा, असा रोड आहे एकदम शांत, कमीच नाही रस्ते. डुडू आणि डुडू आणि समोर हे असे मोठमोठाले घरचे डोंगर. मंदिर मागे बॅग ओढीन बरं तुम्ही. रेनकोट घालते का तू? मित्रांनो, आम्ही आंबेवली सिटीकडून देवघर तिकडून आलोत आणि आम्हाला वाटत ना हा बघा कोणता तरी किल्ला दिसलाय. हा वाला, हा कोणता किल्ला आहे माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. प्लीज नाही, प्लीज. प्लीज प्लीज. आणि अशा रस्त्याने आणले आम्हाला. असा मोठा आणि एकच पाऊस आलाय आज, थोडासाच भिजलो तर आम्ही थोडस इनर रेनकोट घातलाय. आता गरमी वाटते. आणि हे बघा आमच्या ह्या साईडला एक किल्ला दिसतोय. भारी मस्त वाटायला पण. भारी वातावरण झालंय ना हे. चला भेटूया आता तुम्हाला आम्ही पुढचा नजारा दाखवू मुळशी डॅमचा. चलो. आम्ही आलेलो आहोत डोंगर दऱ्यामध्ये आणि इकडं आम्हाला असा रोड भेटलाय, खतरनाक रोड. आणि इकडे माणसं दिसत नाहीत, नुसते पक्ष्यांचे आवाज येतात. त्या गावामध्ये घरे कसलीच आणि डोकत नाही. घरात बसल्या हे बघ. आता इथं आम्हाला रोड कळणं गेलाय कुठं जायचे. इथं फुटले 2 रोड. आणि आतापर्यंत डांबरी जिकडे तिकडे चलत होत इथं तर दोन्ही बी डांबरीच आहेत. ह्यो बी डांबरी, ह्यो बी डांबरी. आणि मग झाला डांबर. आणि मॅप बी चलत नाही मॅप चालतो रे, रेंज नाही ना. रेंज नाही, तेच म्हणायचंय मला. आम्ही मारलाय तुका आणि आलो सरळच. बघू आता. तुकाने मारलाय तुका. हेवच रोड आहे. तुकाने मारलाय तुका. हेवच रोड आहे रे. ब्रिजचं चालू आहे. असंही म्हणते आता आमचे तुकाराम बाबा. तुकाने मारलाय तुका. तुका लावलाय तुकाने. आता बघू बरोबर येते का. अंदाज कर, कारण की हे जे बोर्ड बिर्ड आहेत ना हे मेन रोडला लागत असते. बरोबर नाही असे बोर्ड पुढं पूल आहे वगैरे. गावाच्या रोडला कोण लावायचं एवढं. हे असे बाण म्हण, बरोबर का नाही. पण काही पण मला हा. हे बघा,
रिसॉर्ट आहे. रस्ता सरळ आलोत, तुक्का मारीत मारीत आणि बरोबर आलोत. हे बघा, हे आहे मुळशीचा डॅम. हा मुळशीचा डॅम आहे, तो पण आम्ही अंदाजे सांगतो की हा मुळशीचा डॅम आहे, कारण की असंच आहे. आणि ते बेट कसलं भारी आहे तिथं त्या झाडात, आहे का नाही? मस्त व्ह्यू दिसायला एकदम. बघा इकडं. वाटायले. आणि कसलं भारी बघ ना, हे तर बघ, हे दाखव ना किती भारी आहे बा. ह्या रोडने आलोत आम्ही. खरंच पावसाळ्यामध्ये हे रोड पकडायला पाहिजे. ग्रुप असेल तर खरंच तुम्ही या इकडं, भारी रोड आहे. ड्रॅगन. आता चाललोय तर अजून आम्हाला रस्ता पक्का माहित नाही. ते तिकडं गाड्या दिसतात, म्हणजे हे रोड असं कुठे आहे ते? ते तिकडून पिकअप आहे. राईट 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 राईट, मोठ्या रोडला लागणार आहे. आणि एक जागा आम्हाला दिसलं की पौड 20 किलोमीटर म्हणजे आम्ही बरोबर आलो. आता जे गाव आहे ना. पाऊस पाऊस झाला इकडे आता. हा आणि पुढं ऊन आहे बरं का. आणि पुढे ऊन आहे. मला तर दिसतंय. पाऊस पडला. चला भेटूया तुम्हाला आणखी. आता आम्ही पोहोचलेत घरी. फिरलोत. पुण्याच्या जवळ नव्हता पाऊस, पण मागं थोडा पाऊस लागला वगैरे झालं होतं. आणि पाऊस खूप चालू आता, नेमकंच घरी पोहोचलो तर आम्ही. आणि भूक खूप लागली होती. आता पार्सल आणलंय आम्ही. हे बघा पार्सल. आता मस्त जेवण करणार आहेत. आजची ट्रिप खूप मस्त आमच्या दोघांसाठी बी पहिल्या पावसाची होती, हा ना. मी तर आणि 2-3 अशी वेळेस लय गेलो. मोठी लॉंग राईड झाली निघाली आता. हा, आम्ही इकडून लोणावळ्याला गेलो, लोणावळ्यावरून ताम्हिणी घाट तसाच, म्हणजे आम्ही पूर्ण एक राऊंड मारून आलेलो. आणि मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला कसा नाही हा आवर्जून कमेंट करा, की हा निसर्ग कसा दिसतोय कसा नाही. कारण की आणखीन पाऊस सुरू नाही झालाय आणि थोडा थोडा अधूनमधून पाऊस लागत होता, तर आम्ही थोड्या थोड्या पावसातच शूटिंग घेतलेली. तर बघा, हा आम्हाला सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा आणि तुमचं असंच सहकार्य राहू द्या. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय चला, बाय बाय.